ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। आपण पाहिलं असेल प्रत्येक वर्षी प्री मॉन्सून वर्क्स साधारणपणे आम्ही पाहणी करत असतो। आमचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, माजी नगरसेवक आहेत, होणारे नगरसेवक आहेत, हे सगळेच फिरत असतात आणि आम्ही देखील फिरत असतो। काल तशीच एक आमच्या जी साऊथच्या वॉर्ड ऑफिसमध्ये आम्ही बैठक घेतली, कारण ही बैठक महत्त्वाची असते। साधारणपणे काय कामं पूर्ण झालेली आहेत, कुठची कामं पूर्ण झालेली नाही आहेत, पावसाळ्यापूर्वी कुठची कामं व्हायला पाहिजेत ह्याचा आढावा घेतला। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। आणि जिथे जिथे आम्हाला वाटलं की कामं काही झालेली नाहीयेत की अजून काही कामं होणे बाकी आहे, त्याच्यावर देखील आम्ही सूचना दिलेल्या आहेत। अपेक्षा हीच आहे की पुढच्या 1-2 दिवसात हे पूर्ण होईल, कारण आपण पाहत असाल मागच्या वर्षी जो रस्त्याचा घोटाळा मी लोकांसमोर आणला होता, त्याच्यातून किती कामं झाली अजूनही माहिती नाहीये। अनेक ठिकाणी सेफ स्टेजवर आणलेलं आहे, ते सेफ स्टेज बंद केलेले आहेत का रस्ते, हे देखील अजून कुठेही मुंबईकरांना कळलं नाहीये। पाणी तुंबणार नाही ह्याची काळजी घेणं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे। आज देखील मी मध्यंतरीच्या काळात बीएमसीचे कमिशनर जे आहेत गगराणी साहेब, त्यांना पत्र देखील लिहिलं होतं, पुन्हा एकदा भेटणार आहे त्यांना, की 24 मधून साधारणपणे 15 वॉर्ड ऑफिसर अजून नेमलेले नाही आहेत। हे वॉर्ड ऑफिसर म्हणजे असिस्टंट कमिशनर जे असतात, कुठच्याही वॉर्डमध्ये मिनी म्युन्सिपल कमिशनर म्हणून काम हाताळत असतात आणि ह्यांची गरज असते। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। आज आपण पाहतोय सगळे प्रमोटी आहेत, ॲडहॉक आहेत, पण अजूनही फुल टाइम वॉर्ड ऑफिसर नेमलेले नाहीत, ते देखील नेमणं गरजेचं आहे। मुंबईत पावसाळा जर वाढला तर हा धक्का इकडच्या नागरिकांना बसेल। कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे। पुण्यामध्ये देखील आत्ताच अतिवृष्टी झालेलं पाहायला मिळते, मुंबईत देखील अशी परिस्थिती निर्माण झाली, तर त्या दृष्टीनं तयारी नक्कीच। आणि ह्याच्यात कसं व्हायचं की वर्षानुवर्ष आम्ही जी कामं केलेली आहेत, प्रत्येक वर्षी आम्ही रेल्वे असेल, म्हाडा असेल, SRA असेल, MMRD असेल, या सगळ्यांसोबत बसून ह्याच्यात काही ना काहीतरी एक तोडगा काढण्याचा प्रयत्न करायचो। अनेक ठिकाणी रेल्वेकडून कोऑपरेशन नसतं, अनेक ठिकाणी म्हाडा किंवा MMRD कडून नसतं। आता आपण पाहतोय मुंबईत मेट्रोची कामं सुरू आहेत। मी मंत्री असताना देखील आम्ही अनेकदा ह्या बैठका घेतल्या होत्या। हिंदमाता जसा प्रश्न सोडवला तसं मिलन सभेच्या तिथे देखील आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक करत होतो, पण त्या टँकचं पुढे काय झालं आता कुठूनही महापालिकेकडून उत्तर नाहीये। मूळ गोष्ट हीच आहे की कुठेतरी या यंत्रणेची एक कोऑर्डिनेशनची बैठक होणं गरजेचं आहे। काही आता पॉलिटिकल प्रश्न देखील आहेत। नरेश मस्के यांनी दावा केलेला आहे की ठाकरे गटाचे 2 खासदार हे आमच्या संपर्कात आहेत, काय होतं आणि ते काही 4 जणांना घेऊन काही लोकांना आम्ही उत्तर देत नाही। देवेंद्र फडणवीसांनी आज भाषण केलं, ते आरोप करतायत की शिवसेना उभाटा गट पूर्णपणे ठाण्यापासून कोकणापर्यंत नामशेष झालेला आहे। त्या ठिकाणी त्यांचे खासदार निवडून आले नाही। दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा तुमच्याच वरळीमध्ये मताधिक्य तुमचं घटलेलं आहे। मला वाटतं त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की वाराणसीत मताधिक्य का घटलेलं आहे, 3दा ट्रेलिंगवर का होते। अयोध्यामध्ये असेल किंवा कुठेही UP मध्ये आपण पाहाल, जे भाजप मागे गेलेली आहे, म्हणजे भाजपचं जे राजकारण होतं, मग विष पेरण्याचं राजकारण असेल, दुहेरी जे काही म्हणजे कटस हे करण्याचं राजकारण असेल, 2 जातींमध्ये 2 धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचं राजकारण असेल, ह्याला महाराष्ट्राने असेल, उत्तर प्रदेशने असेल नाकारलेलं आहे। आणि देशात हुकुमशहाला आम्ही 303 वरनं 240 वर खेचलेलं आहे, पुढे 140 वर खेचल्याशिवाय राहणार नाही देश, कारण देशात ॲरोगन्स कुठेही आपण पाहताय, ॲरोगन्स किंवा हुकुमशाही चालत नाही। फडणवीस असंही म्हटले होते की उद्योगधंद्यांबाबत महाराष्ट्र, ते असंही म्हटले होते की राजीनामा देणार आहेत। आणि एक लक्षात घ्या त्यांनी जो आपण पाहिलं असेल जी वृत्ती या महाराष्ट्रात दाखवली, बदला घेणार, 2 पक्ष फोडून आलो, एक परिवार त्यांनी फोडला, हे सगळं करूनही जगातला सगळ्यात मोठा पक्ष जे स्वतःला म्हणतात, इलेक्टोरल बॉन्ड सगळ्यात जास्ती त्यांच्याकडे, फंड जास्ती त्यांच्याकडे, ED IT CBIची युती त्यांच्यासोबत, हे सगळं करूनही ते 10 वर येतात आणि शिवसेना शून्यातून सुरू झालेली आहे। म्हणजे आमच्यातून 40 आमदार नेले, काही खासदार नेले, अनेक नगरसेवक फोडले, मोठी यंत्रणा फोडली, सगळं काही करून आम्ही 9 वर आहोत, भाजपा 10 वर आहे। हे नम्रपणे आम्ही सांगतोय, कारण हा जनतेचा निकाल आहे। आमच्यासोबत जे आमचे मित्रपक्ष होते, काँग्रेस 13 वर आहे, राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे। आपण पाहत असाल महाविकास आघाडीला यश ह्याच्याचमुळे मिळालेलं आहे, कारण भाजपा जशी वागली महाराष्ट्रात तसं चालणार नाही। जे महाराष्ट्र द्वेष भाजपाच्या मनात आहे, मुंबई द्वेष भाजपाच्या मनात आहे,
तो महाराष्ट्राने नाकारलेला आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये देखील नाकारलेला आहे. आणि फडणवीस साहेबांनी वाराणसीचं उत्तर द्यावं आणि इतर ते जे मतदारसंघ हरलेत, अयोध्या हरलेत, म्हणजे एक कळलं अयोध्येत राम भक्त आहेत, अंधभक्त नाही आहेत. एका विशिष्ट वर्गाच्या मतावर निवडून आले आणि बघा, मी परत हेच सांगेन हेच भाजपचं हे राजकारण महाराष्ट्र पुन्हा एकदा नाकारेल. कारण कोणी असेल, या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. साहेब, विधानसभेला कुणाला मतदान जास्त मिळेल? कारण ते म्हणतात की आम्ही सगळ्यात जास्त जागा जिंकू विधानसभेत. पहिलं त्यांचं राजीनाम्याचं काय झालं ते तर त्यांना उत्तर विचारा. नक्कीच आता पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार आहे का? टेस्ला महाराष्ट्रात येणार आहे का? मग बलड्रग पार्क महाराष्ट्रात येणार आहे का? मेडिकल डिव्हाइस पार्क महाराष्ट्रात येणार आहे का? एअरबस टाटा महाराष्ट्रात येणार आहे का? गेल्या 2.5 वर्षात सगळेचे उद्योगधंदे आपण गुजरातला पाठवलेले आहेत. गिफ्ट सिटी सारखं आम्हाला काही स्पेशल स्टेटस बीकेसीला मिळणार आहे का? मुंबईला मिळणार आहे का? पुण्याला मिळणार आहे का? छत्रपती संभाजीनगरला मिळणार आहे का? हे त्यांनी सांगावं. दुसरं म्हणजे आंध्र आणि बिहारला जर स्पेशल पॅकेज मिळत असेल, बरं तिकडच्या मी त्याच पक्षांना जे आता एनडीएमध्ये जात असतील त्यांना विनंती करतोय, लोकसभा अध्यक्षाचं पद स्वतःकडे ठेवा, भाजप तुमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करेल. दुसरी म्हणजे जर काही स्टेटस वगैरे प्रॉमिस केलं असेल, स्पेशल स्टेटस राज्यांना, ते लिहून घ्या. भाजप शब्द मोडतं आणि लिहून दिलं तरी शब्द मोडेल, पण तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून राहा. तिसरी गोष्ट म्हणजे ह्या जर 2 राज्यांना मिळत असेल तर आपल्या महाराष्ट्राला काय मिळतंय? कदाचित मिंदे गटाला मंत्रीपद वगैरे मिळेल, पण महाराष्ट्राला स्पेशल पॅकेज मिळणार आहे का? फंड मिळणार आहे का? हे त्यांनी उत्तर द्यावं. संविधान बदलाचा जो मेसेज होता तो खोटा नरेटिव्ह त्यांनी तयार. संविधान बदलाचा जो नरेटिव्ह नाहीये, ही सत्य गोष्ट आहे. त्यांच्याच उमेदवारांनी, पंकजाताई देखील बोलून झालेलं आहे आणि अनेक लोक त्यांचे बोलून झालेले आहेत की संविधान बदलणार होते. आणि तुम्हाला एक परत सांगतो, चुकून जर भाजप परत जिंकून आली तर पहिला धोका हा संविधान आणि लोकशाहीला असेल, तुमच्या पण आवाजाला असेल. आज बघा, आज आम्ही संविधानासाठी लढत आहोत आणि प्रधानमंत्री महोदयांना देखील संविधानावर नमन करायला लागलेलं आहे. पण हा मुद्दा विधानसभेला चालणार नाही असंही ते म्हणतायत. मला वाटतं आपण पाहत असाल, महाराष्ट्र द्वेष्टे भाजपला महाराष्ट्र नाकारेल. कोकणात ज्या पद्धतीने शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी 2 जागांवरती पराभव पत्करावा लागलेला आहे. आत्मपरीक्षण कुठेतरी. मला वाटतं पहिलं मी जसं सांगितलं ना, आम्ही तर करतच आहोत, आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. विनायक राऊत साहेब परत गावोगावी जातात, काम करत आहेत. पण वाराणसीत मताधिक्य का कमी झालं? अयोध्येत का हार झाली? म्हणजे ह्या देशात राम भक्त आहेत, अंधभक्त नाही आहेत. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.